आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहे. पाटील काय सांगाल? तुम्ही मोर्चाची तारीख पुढे ढकलावी म्हणून भाजपचे जे केशव उपाध्याय त्यांनी विनंती केली तुम्हाला की तुम्ही मोर्चाची तारीख पुढे ढकलावी म्हणून. उपाध्याय दादाला सांगतो मी की मी ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आणि ही तारीख मी 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेली आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही मुंबईला आम्हाला यायचं नाही आहे. 26 ऑगस्टच्या आत आमच्या मागणीची अंमलबजावणी करा हे आम्ही त्यांना आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे उपाध्याय दादांना माहीत नसेल ते कोणी बरोबर आहे ना उपाध्याय दादाच तर त्यांना माहीत नसेल. आम्ही सुद्धा गणेश भक्त आहेत. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आता फडणवीस साहेबांच्या जीवावर यायला लागलं आहे कारण मराठ्यांनी वेळ दिला, कायदेशीर मराठी वस्ती आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि आता काय करायचं तर मग आता रडगाणं काहीतरी अंगावर आलं तर ढकलून द्यायचं आणि मी मॅनेज होत नाही ना, मी फुटत नाही, त्याच्यामुळं मग आता हे कारण आहेत. पाटील तयारी कुठपर्यंत झाली उद्या निघायची आणि गणपती उत्सव आहे त्यामुळं अनेक नेते म्हणतात की मुंबईमध्ये कोंडी होईल आणि जरांगेंना मुद्दा म्हणून नाही होणार, कोंडी नाही होणार, मुद्दाम नाही. याला 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, त्यामुळे काही होणार नाही आहे. आम्ही शांततेत येणार आहेत गरिबाच्या लेकरासाठी. आम्ही सुद्धा गणेश भक्त आहेत, आम्ही सुद्धा हिंदू आहेत. पाटील ओबीसी नेते जे लक्ष्मण ते टीका करतायत की मुद्दा म्हणून तुम्हाला मुंबई जाम करायची. नाही, त्याचं जाऊ द्या तिकडं, त्याचं जाऊ द्या तिकडं. चला उद्या सकाळी किती वाजता निघणार आणि 10 वाजताला गेले काही पुढं मराठी काल गेले, काही लोक निघाले मुंबईकडं. मी उद्या सकाळी 10ला निघालो मुंबईकडं आणि मराठी पण निघाले धडाधड. आता फायनल मुंबई जायचं. अरे निघालो. नाही नाही चर्चा नाही, चर्चा तिथे गेल्यावर नसता मग आजचे दिवस ते बी चर्चा नाही, अंमलबजावणी म्हणतो मी तुम्हाला. चर्चा कव्हर करता आता कधरून गेलो चर्चा करू. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आता चर्चा थेट आझाद मैदानावर होणार अशा प्रकारचा प्रतिक्रिया जी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली, सराटी, जालना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.